उरुळी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी तुम्ही उमेदवार म्हणून उभे आहात. तर तुमचं विजन काय आहे मतदारसंघाचं? नमस्कार. मी डॉक्टर विशाल जगदीश साजनीकर, रुई जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माझी या ठिकाणी उमेदवारी आहे. आणि आपण जसं म्हणालात की रुई जिल्हा परिषद मतदारसंघासाठी माझं जे विजन आहे, एक तर सगळ्यात महत्वाचं की रुई जिल्हा परिषद मतदारसंघातलं सगळ्यात मोठं गाव रुई, आणि या रुई गावामधून पंचगंगा नदी जाते. ही पंचगंगा नदी दूषित आहे, आणि ती कुणामुळे दूषित आहे ह्याचा इतिहास पूर्ण परिसराला माहिती आहे. ती दूषितीकरण पहिला संपवण्याचं काम मी या मतदारसंघातून करणार आहे. त्याचबरोबर रुईमधले आज सहारानगर असेल, किंवा धनगरमाळा असेल, मानेनगर असेल, किंवा आमचं साठेनगर असेल, या ठिकाणच्या रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे. या गावामध्ये दिग्गज पुढारी आहेत, तरी सुद्धा या मतदारसंघामधल्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. माणगाव सारखं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम पेंडिंग आहे. रस्ते त्या ठिकाणी अडथळीचे आहेत. आज निवडणुकीचा काळ सुद्धा असताना त्या गावचे 2 उमेदवार आहेत, त्या गावात सरपंच आहेत किंवा प्रतिष्ठित लोक आहेत, तरी सुद्धा त्या गावामधले रस्ते अद्यापही पेंडिंग आहेत. ते सुद्धा रस्ते या मतदारसंघामधले ताकदीनं चांगले करण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे. या मतदारसंघामध्ये जे आता साजनीमध्ये हनुमान मंदिर आहे, मुडशिंगीमध्ये काही मंदिर आहेत, रुईमधलं बालाजी मंदिर आहे. या सर्व मंदिरांचा आपल्या पर्यटनमध्ये कसा सहभाग किंवा पर्यटनमध्ये कसं घालता येईल यासाठी सुद्धा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा या रुई जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सगळ्या शाळा ई लर्निंग, ज्या शाळांच्या पटसंख्या कमी होत आहेत, या पटसंख्या कमी का होतात, त्याच्यामधली गळती आणि स्थगिती याचं प्रमाण काय, याचा शोध लावून त्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण, दर्जेदार शिक्षण कसं देता येईल. कारण आज मित्र आपण बघतोय की जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांना अतिशय चांगल्या पद्धतीचं फंड आहे. आज शिक्षकांना लाखो रुपयाचा पगार आहे. पण लाखो रुपयाचा पगार असताना, इमारती, इन्फ्रास्ट्रक्चर सगळं चांगलं असताना त्या ठिकाणी विद्यार्थी कमी आहेत. आणि आज जर प्रायव्हेट शाळा असतील तर त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या जास्त आहे. मग याचं प्रमाण, विद्यार्थ्यांचं प्रमाण का कमी होतंय याच्यावरती सुद्धा एक संशोधन करून एक चांगल्या पद्धतीच्या जिल्हा परिषद शाळा कशा करता येईल. कारण मी शिक्षण विभागातला, शिक्षण क्षेत्रातला व्यक्ती आहे. माझी सुद्धा स्वतःची शिक्षण संस्था आहे. त्यामुळे मला या विभागाची किंवा या शिक्षण क्षेत्राची माहिती आहे. त्यामुळे त्या सुद्धा शाळा कशा पद्धतीने करता येईल याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आणि आवर्जून मला अनेक सांगायचं आहे की रुई आणि माणगाव या 2 भागामध्ये एक येणाऱ्या कालावधीमध्ये महिलांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं गारमेंट आणि पुरुषांसाठी एक इंडस्ट्रीज या भागामध्ये मी निश्चितपणाने निवडणुकीमध्ये विजय पराजय ह्या सगळ्या गोष्टी असतात. पुढे काही प्रश्न असेल तर असो, पण या मतदारसंघामध्ये एक चांगली इंडस्ट्री करण्याचं काम किंवा एक मानस तरुणांना रोजगार देण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे. याच मतदारसंघामध्ये सध्या एक मोठा प्रश्न भेडसावत आहे, तो म्हणजे अनेक युवक आणि तरुण व्यसनाधीनतेकडे जाताना किंवा त्या भागामध्ये आपलं व्यसन जास्त करताना आपल्याला तरुण बघायला मिळतात. तर अशा तरुणांच्यासाठी आपण कशा प्रकारची भूमिका आहे? निश्चितपणानं आपण जसं म्हणत की या भागामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे. ते प्रमाण कशा पद्धतीने कमी करता येईल यामध्ये व्यसनाधीनतेसाठी जे व्यसनाधीनतेचे शिबिर असतील किंवा त्याचं पुनर्वसन केंद्र असतील, ही या ठिकाणी चालू करून, किंवा आता व्यसनाधीनचं प्रमाण का वाढते, तर एकतर लोकांच्या हाताला किंवा पोरांच्या हाताला रोजगार नाही. ती रोजगार केंद्रे कशी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आपल्याला करता येतील किंवा सुरू करता येतील, हे सुरू करण्याचं काम मी या ठिकाणी या मतदारसंघात करणार आहे. लोकशक्ती न्यूजच्या माध्यमातून एक विनंती करणार आहे की या मतदारसंघामध्ये मित्र 2 आमदार घराण्यातले दिग्गज माझ्या समोर उभे आहेत. एक माजी आमदार राजे ओळे साहेब यांचे चिरंजीव आहेत, आणि दुसरे ते विद्यमान आमदार अशोक माने साहेब यांचे पी आहेत. आणि हे दोन्ही स्थानिक या मतदारसंघामधले आहेत, उपरे आहेत. या मतदारसंघाला माझी विनंती आहे की स्थानिक माणसाला निवडून देऊया आणि या मतदारसंघाचा एक ताकदीनं या ठिकाणी विकास करूया. तर स्थानिक माणसाला निवडून आणल्यानंतर या मतदारसंघात विकास कसा होतो या मतदारसंघाने आधी बघितलेला आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की स्थानिक या ठिकाणी माणसाला निवडून आणूया. स्थानिक म्हणजे काय, की या भागात मतदान असलं म्हणजे स्थानिक नाही, तर या भागामध्ये काम करण्याची वृत्ती किंवा या ठिकाणी पडून राहण्याची वृत्ती या मतदारसंघासाठी जर आपली असेल तर निश्चितपणाने या मतदारसंघाचा विकास होण्यास कुठलाही अडथळा येणार.